नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण साहित्याच्या विद्यार्थ्यांनी साहित्य विश्वाचा अभ्यास करण्यापूर्वी साहित्याची निर्मिती प्रक्रिया जी आहे ती निर्मिती प्रक्रिया समजून घेणे नितांत गरजेचं आहे। आपल्यातलेच काही विद्यार्थी उद्याचे साहित्यिक असू शकतात किंवा उद्याचे समीक्षक असू शकतात, काही जरी नसलं तर एक उत्तम आस्वादक असू शकतात। म्हणून आपणा सर्वांना साहित्य सृजन प्रक्रिया काय असते किंवा साहित्याची निर्मिती प्रक्रिया काय असते हे समजून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, अलीकडं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे। साहित्याची निर्मिती गणितीय श्रेणीमध्ये वाढलेली आहे, पण त्या साहित्याची जर गुणवत्ता आपण पाहायला गेलं तर गुणवत्ता मात्र वरच्यावर घसरत चालल्याचं पाहायला मिळते। साहित्याचं पीक उदंड आलेलं आहे, पण गुणवत्ता मात्र दुर्मिळ होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संत तुकारामांच्या शब्दात सांगायचं म्हणजे घरोघरी झाले कवी नेणो प्रसादाची चवी, ही परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। साहित्य म्हणजे कसं असलं पाहिजे, साहित्याची निर्मिती नेमकी कशी असली पाहिजे, आपण लिहित असलेलं साहित्य किंवा आपलं सृजन कसं असलं पाहिजे, तर आपलं सृजन हे सर्वार्थानं नवीन असलं पाहिजे। तेच साहित्य काळाच्या कसोटीवर टिकते, तेच साहित्य लोकांच्या हृदयात कायमचं बसते, जे साहित्य सर्वार्थानं नवीन असते। म्हणजे ज्या साहित्याचा आशय नवीन असतो, ज्या साहित्याची अभिव्यक्ती सर्वार्थानं नवीन असते, ते साहित्य हे लोकांच्या हृदयामध्ये बसत असते। म्हणून संस्कृत मीमांसक हेमचंद्र पंडित असं म्हणतात, प्रतिभा नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभा। म्हणजे काय, आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून असं काही साहित्य निर्माण झालं पाहिजे किंवा आपल्या प्रतिभेतून साहित्याचे नवनवीन उन्मेष प्रकटले पाहिजेत। म्हणजे आपलं साहित्य हे सर्वार्थानं नवीन असलं पाहिजे, ही हेमचंद्र यांची भूमिका आहे आणि आज प्रत्येक साहित्यिकांनी ही भूमिका अंगीकारणं आवश्यक आहे। किंवा कवी पंडित हेमचंद्रांची व्याख्या नजरेसमोर ठेवून आपण खऱ्या अर्थानं आपलं साहित्य नवीन आहे का किंवा प्रतिभेचे नवनवोन्मेष आपल्या साहित्यातून प्रकट होतात का, याबद्दल आत्मचिंतन करणं हे आवश्यक आहे। आता पहा, साहित्य समजून घेण्यापूर्वी, साहित्याची निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी साहित्याचं प्रयोजन समजून घेणं आवश्यक आहे। म्हणजे प्रयोजन म्हणजे काय, साहित्यिक साहित्य का लिहितो, त्यामागची त्याची भूमिका काय, नेमकं म्हणजे साहित्य लेखनामागचा हेतू काय, हे समजून घेणं आवश्यक आहे। ह्या संदर्भात जेव्हा आपण संत साहित्याचा विचार करतो, संत ज्ञानेश्वरांनी साहित्याचं प्रयोजन काय असावं ह्या संदर्भात अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी भाष्य केलेलं आहे किंवा त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने याबद्दल सांगितलेलं आहे। ते म्हणतात की तेने कारणे मी बोलीन, बोली आरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी। म्हणजे आपल्या सभोवती जे जीवन वास्तव आपल्याला पाहायला मिळते, आपल्या सभोवतालचं जीवन वास्तव जशास तसं रेखाटणं हे साहित्याचं प्रयोजन आहे, ही संत ज्ञानेश्वरांची भूमिका आहे। जरी इंग्रजी साहित्यामध्ये साहित्याची व्याख्या करताना म्हणतात की लिटरेचर इज अ मिरर ऑफ लाईफ, किंवा दुसऱ्या एका अभ्यासकांना असं म्हणतं की लिटरेचर इज अ क्रिटिसिझम ऑफ लाईफ, पण संत ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे साहित्य म्हणजे केवळ समाजाचा आरसा नाही, साहित्य म्हणजे समाजावरचं केवळ भाष्य नाही, तर साहित्यातून जे सामाजिक वास्तव दिसते त्या वास्तवाच्या पलीकडच्या सत्याचा शोध साहित्यिकांनी घेतला पाहिजे। म्हणजे सभोवतालचं जे जीवन वास्तव आहे त्या जीवन वास्तवाचं चित्रण करून केवळ न थांबता त्या जीवन वास्तवाच्या पलीकडं जे सत्य दडलेलं आहे त्या सत्याचा शोध घेणं हे साहित्यिकाचं उत्तरदायित्व आहे किंवा ही साहित्य निर्मिती मागचं हे प्रयोजन आहे, असं संत ज्ञानेश्वर सांगतात। त्याचबरोबर संत तुकाराम काय म्हणतात पहा, संत तुकाराम सांगतात समाजामध्ये नीती मूल्यांची रुजवणूक करून मानवतेचा स्तर उंचावणं ही साहित्य निर्मिती मागची भूमिका असली पाहिजे। संत तुकाराम आपल्या अभंग लेखनामागची भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत,
करावी फजित चुकतीजे, ही संत तुकारामांची भूमिका आहे. म्हणजे समाजामध्ये आदर्श मूल्यांची रुजवणूक करणं आणि त्याचबरोबर समाजामध्ये जी विसंगती आहे, समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्या गोष्टी नाहीशा करणं किंवा त्या गोष्टीवर एक प्रकारचं म्हणजे अंकुश ठेवणं हे साहित्यिकांचं उत्तरदायित्व आहे. ही संत तुकारामांची साहित्य लेखनामागची भूमिका आहे. आता पहा, संत ज्ञानेश्वरांनी साहित्य लेखनामागची भूमिका काय असली पाहिजे ते सांगताना म्हणतात की म्हणजे तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविनं, म्हणजे जे दिसतं त्याच्या पलीकडचं जे सत्य आहे त्याचा शोध घेणं हे माझ्या साहित्याचं उत्तरदायित्व आहे. किंवा आतींद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी, म्हणजे इंद्रियाच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या इंद्रियांच्या टप्प्यामध्ये आणणं हे साहित्यिकांचं उत्तरदायित्व आहे, असं संत ज्ञानेश्वर सांगतात. आणि नीती मूल्यांची रुजवणूक करून मानवतेचा स्तर उंचावणं ही साहित्यिकांची भूमिका आहे, असं संत तुकाराम सांगतात. पहा, साहित्याचं प्रयोजन सांगत असताना संस्कृत मीमांसक ममट असं म्हणतात, काव्य यशस्से अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्य परनिवृत्त कांतासमित उपदेश विजय. या प्रयोजन सूत्रामध्ये ममटांनी 6 प्रयोजन सांगितले आहेत आणि यश, अर्थप्राप्ती, कीर्ती, अशुभ निवारण वगैरे असे 6 प्रयोजन त्यांनी सांगितले आहेत. पण या 6 प्रयोजनाच्या पलीकडचा विचार, त्याच्या पुढचा विचार मराठी संतांनी आपल्या साहित्यातून मांडलेला आहे. म्हणून मराठी संतांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी जो प्रयोजन विचार मांडलेला आहे तो प्रयोजन विचार प्रत्येक साहित्यिकांनी किंवा प्रत्येक लिहिणाऱ्या व्यक्तींनी हा विचार डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. आता त्याचबरोबर पहा, साहित्य सृजन प्रक्रिया ही समजून घेत असताना, साहित्य सृजन प्रक्रिया समजून घेत असताना किंवा साहित्याची म्हणजे साहित्याचं सृजन करत असताना कुणाची नकल म्हणून आपण ह्या गोष्टी करू नयेत. कुणीतरी कादंबरी लिहिलं म्हणून आपण कादंबरी लिहू नये, कुणीतरी कथा लिहिली म्हणून आपण कथा लिहू नये, किंवा कुणीतरी कविता लिहितो म्हणून त्याचं पाहून आपण कविता लिहू नये. मुळामध्ये आपण लेखन करण्यापूर्वी आपण स्वतःचा आत्मशोध घेतला पाहिजे. नेमकं आपल्याकडं प्रतिभा आहे का, नेमकी आपल्याकडं प्रतिभा आहे का, ती प्रतिभा साहित्य लेखनासाठी अनुकूल आहे का. आणि साहित्य लेखनासाठी आपली प्रतिभा अनुकूल असेल तर पहा, कोणत्या साहित्य प्रकारामध्ये आपण उत्तम पद्धतीने लेखन करू शकतो किंवा आपली जी प्रतिभा आहे ती कोणत्या साहित्य प्रकारासाठी अनुकूल आहे ह्याचा विचार करण्यासाठी लेखकांनी, कवींनी अगोदर स्वतःचा आत्मशोध घेतला पाहिजे. स्वतःचा आत्मशोध न घेता जर आपण लेखन करू लागलो तर त्याच्यातून फारसं सकस साहित्य निर्माण होत नाही. म्हणून प्रत्येकाने आत्मशोध घेऊन स्वतःची प्रतिभा ओळखली पाहिजे आणि ती प्रतिभा कोणत्या साहित्य प्रकारासाठी अनुकूल आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीचं साहित्य लेखन केलं पाहिजे. आणि ह्यात आत्मशोधाबरोबर पहा, अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे जरी प्रतिभा असेल, नैसर्गिक प्रतिभा तुमच्याकडे असेल, उपजतच तुम्हाला प्रतिभेची देण असेल, तरीही ती प्रतिभा सत्कारणी लावण्यासाठी तुमचा अभ्यास असणं नितांत गरजेचं आहे. आता पहा, साहित्यिकांचा अभ्यास कसा असला पाहिजे. मला कथा म्हणजे लिहायची आहे, केवळ मी मराठीतल्या कथा वाचून कथा लिहू लागलो तर माझी कथा तेवढी कसदार होऊ शकत नाही. कविता लिहायचं आहे तर केवळ मराठी कविता वाचून मी कविता लिहायला बसलो तर माझी कविता म्हणजे तेवढी कसदार होऊ शकत नाही. कुठलाही साहित्यिक जेव्हा साहित्य निर्माण करतो तो साहित्य निर्माण करण्यापूर्वी किंवा साहित्य लेखन करण्यापूर्वी तो अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास कसा असला पाहिजे पहा, तो अभ्यास केवळ आपल्याला ज्या आकृतिबंधामध्ये साहित्य लिहायचं आहे किंवा जो साहित्य प्रकार हाताळायचा आहे तेवढ्यापुरताच अभ्यास नसावा. तर पहा, कुठलाही साहित्यिक हा उत्तम साहित्यिक बनण्यासाठी किंवा कसदार साहित्य लेखन करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचा अभ्यास पाहिजे. आपल्याकडे ज्या 64 कला सांगण्यात आलेल्या आहेत त्या 64 पैकी किमान 10-15 तरी कलेवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे किंवा त्या कलेचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. केवळ कलेचा अभ्यास असून उपयोग नाही तर त्याचबरोबर कला, साहित्य, आपली संस्कृती, आपल्या लोकपरंपरा, विविध शास्त्रे
ह्या सगळ्या गोष्टींचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे एखाद्या साहित्यिकाला चित्रकला अवगत असली पाहिजे, चित्रकलेचा अभ्यास असला पाहिजे, संगीत कलेचा अभ्यास असला पाहिजे, नृत्य कलेचा अभ्यास असला पाहिजे, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या कलेचा अभ्यास पाहिजे. आता सामाजिक शास्त्रांचा जेव्हा विचार करतो तेव्हा साहित्यिकाला मानसशास्त्राचा चांगल्या पद्धतीने अभ्यास पाहिजे, तत्त्वज्ञानाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास पाहिजे, त्याचबरोबर समाजशास्त्र, अर्थशास्त्र या वेगवेगळ्या शास्त्रांचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. तरच त्याचं साहित्य हे खऱ्या अर्थानं समृद्ध होते किंवा त्याचं साहित्य हे कसदार बनत असते. आपण पाहतोत भारतीय साहित्यामध्ये कादंबरी लेखनामध्ये एक उत्तुंग असा आदर्श ज्यांनी प्रस्थापित केला ते कन्नड कादंबरीकार एस.एल. भैरप्पा. म्हणजे एस.एल. भैरप्पांनी कादंबरी लेखनामध्ये एक अत्यंत उत्तुंग असा आदर्श प्रस्थापित केलेला आहे. आता एस.एल. भैरप्पा पहा, त्यांनी ज्या प्रकारची कादंबरी लिहितात त्याला अनुसरून त्यांनी त्या क्षेत्राचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे. आता पहा, त्यांनी मंद्र नावाची कादंबरी लिहिली. मंद्र ही कादंबरी भारतीय संगीत कलेला अनुसरून आहे. तर त्यांनी अगोदर स्वतः शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मंद्र ही कादंबरी लिहिलेली आहे. किंवा विश्वास पाटील, मराठी कादंबरीतलं एक मोठं नाव. तर विश्वास पाटलांची कुठलीही कादंबरी घ्या, त्या कादंबरीमध्ये विश्वास पाटलाचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची प्रदीर्घ जी कादंबरी आहे संभाजी, ही संभाजी कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी सगळे किल्ले अक्षरशः स्वतः पायी फिरले. म्हणजे संभाजी महाराजांची सगळी केलेली वाटचाल पाहण्यासाठी ते स्वतः त्या वाटेनं फिरले आणि दऱ्या, डोंगर, कपाऱ्या सगळं फिरून त्यांनी त्याचा अभ्यास केला. म्हणजे पहा, कुठल्याही साहित्यिकांनी साहित्य लेखन करण्यापूर्वी आपल्याला म्हणजे ज्या विषयावर साहित्य लिहायचं आहे किंवा आपल्या साहित्य कृतीचा जो आशय आहे त्या आशयाशी निगडीत अत्यंत सखोल असा अभ्यास केला पाहिजे. नुसतं ग्रंथ वाचन न करता त्यांनी समाजाचंही वाचन केलं पाहिजे, निसर्गही समजून घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर समाजातल्या वृत्ती प्रवृत्ती सजगपणे त्याने अभ्यासल्या पाहिजेत, पाहिल्या पाहिजेत. तेव्हाच आपल्या हातून उत्तम प्रकारचं साहित्य निर्माण होऊ शकते. आपण पाहतो अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या, या कादंबऱ्यातून अण्णाभाऊ साठेंचं समाजाचं त्यांनी केलेलं निरीक्षण आपल्याला पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंनी पुस्तकं कमी वाचली असतील, पण अण्णाभाऊ साठेंनी माणसं वाचली, अण्णाभाऊ साठेंनी समाजातल्या वृत्ती प्रवृत्ती वाचल्या. म्हणून या ठिकाणी पहा, त्यांचं साहित्य लोकांच्या काळजाला भिडलेलं आहे. आता म्हणून या ठिकाणी पहा, आणि आपल्याकडे कसं आहे आज, म्हणजे सिद्ध होण्या अगोदर लोकांना प्रसिद्ध होण्याची घाई लागलेली आहे आणि म्हणून प्रत्येकजण जे वाटेल ते लिहित सुटलेलं आहे आणि ते साहित्य हे म्हणजे सुमार दर्जाचं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. या संदर्भात संत रामदासांचा एक विचार फार महत्त्वाचा आहे. संत रामदास महाराज असं म्हणतात पहा, अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनची असावे, प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही अभ्यासातूनच व्यक्त व्हा, म्हणजे सखोल असा अभ्यास करून अभ्यासातूनच व्यक्त व्हा. नसेल तर झाकून असला तरी काय हरकत नाही, पण तुम्ही व्यक्त होऊन तुमची फजिती करून घेणं याच्यात काही अर्थ नाही, असं संत रामदास सांगतात. आणि आजच्या साहित्यिकांनी हा विचार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. आजचा काळ हा गांभीर्य हरवलेला काळ आहे. यामुळं म्हणजे एकदम सुमार साहित्याचं पीक उदंडपणे वाढत आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक साहित्यिकाने साहित्य लेखन करण्यापूर्वी अभ्यास अत्यंत सखोल पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तो अभ्यास केवळ ग्रंथाचा न करता वेगवेगळ्या कला समजून घेणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करणं. मला कथा लिहायची आहे तर कथेचं नेमकं तंत्र काय, कथेचे भारतीय साहित्यातले आदर्श काय, जागतिक साहित्यामध्ये कथेचे कोणते आदर्श आहेत ते मी समजून घेणं आवश्यक आहे. मला कविता लिहायची आहे, एकूण कवितेची परंपरा मला माहीत असली पाहिजे. म्हणजे एकूण जागतिक साहित्यामध्ये कवितेमध्ये काय काय घडलेलं आहे, कवितेमध्ये कोणकोणते आदर्श प्रस्थापित झालेले आहेत, भारतीय साहित्यामध्ये काव्यक्षेत्रातले आदर्श कोणते आहेत, किंवा मराठी कवितेची परंपरा काय आहे हे अगोदर मला अभ्यासलं पाहिजे. तरच मी उत्तम पद्धतीने कविता करू शकतो. म्हणजे मला ज्या प्रकारचं साहित्य लेखन करायचं आहे त्या प्रकारचा पूर्ण अभ्यास पाहिजे. कला, साहित्य, संस्कृती
आपला वारसा, आपली परंपरा, आपलं लोकसाहित्य, समाज जीवन, राजकारण, अर्थकारण, ह्या सगळ्या गोष्टी कलावंताला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा कलावंताचा अभ्यास असला पाहिजे आणि अत्यंत संवेदनशीलतेनं सभोवतालचं सामाजिक वास्तव वाचलं पाहिजे, म्हणजे सामाजिक वास्तव समजून घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह डोळ्यासमोर ठेवून सामाजिक वास्तव समजून घेऊ नये. तर साहित्यिकांनी अत्यंत निरपेक्षपणे, तटस्थपणे समाज जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्याही वादाची पट्टी डोळ्यासमोर ओढून समाज जीवन किंवा पूर्वग्रहदूषितपणे समाज समजून घेतलेला साहित्यिक हा साहित्य क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. म्हणून साहित्यिकांनी निरपेक्षपणे, तटस्थपणे सामाजिक वास्तवाचाही अभ्यास केला पाहिजे. आणि साहित्यिकांनी समाज जीवन, सामाजिक वास्तव समजून घेतल्यानंतर आणि त्याला जी अनुभूती आली, तो जो अभ्यास केला, अभ्यास आणि अनुभूतीला प्रामाणिक राहून त्याचं म्हणजे ते साहित्यातून मांडलं पाहिजे. आणि या ठिकाणी पहा, साहित्यिकांनी प्रकाशनाची घाई करू नये. ह्या संदर्भात संत तुकारामांचा एक विचार फार महत्त्वाचा आहे. आज आपण पाहतोच पहा की लगेच सकाळी कविता केला, 8 वाजता कवी केला, 8 वाजता कविता केला, 8:15 वाजता फेसबुकवर टाकला आणि 8:30 वाजता फेसबुकवर त्याला लाईक्स मिळाले आणि अनेकांनी गुड, व्हेरी गुड म्हणून प्रतिक्रिया दिल्या. आता लगेच तो स्वतःला महाराष्ट्रातला नामांकित साहित्यिक समजतो आणि संध्याकाळी त्याचं नाव सगळेच विसरतात. असलं साहित्य कामाचं नसते. साहित्यिकांनी म्हणजे या ठिकाणी पहा, व्यक्त होण्याची घाई करू नये आणि व्यक्त झाल्यानंतर एखादी कविता लिहिल्यानंतरही, ती एखादी कथा, कादंबरी लिहिल्यानंतर प्रकाशनाची घाई करू नये. संत तुकारामांचा विचार फार महत्त्वाचा आहे. संत तुकाराम महाराज असं म्हणतात पहा, खोल ओली पडे बीज ते उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. म्हणजे जे बीज खोल ओलीमध्ये पडते त्याच बीजाचं पुढं रोपटं तयार होते, तेच पीक चांगल्या पद्धतीने येते. वरवर पडणारं बीज किंवा उथळ गोष्टी ह्या वायात जात असतात, असं संत तुकाराम सांगतात. संत तुकारामांचा शेती संदर्भात सांगितलेला विचार साहित्य क्षेत्राला मित्रांनो फार चांगल्या पद्धतीने लागू पडतो. प्रत्येक साहित्यिकांनी काळजात कोरून ठेवावं असा संत तुकारामांचा विचार आहे. आपण पाहतोच पहा, या ठिकाणी साहित्यिकांनी स्वतःचं साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी साहित्यिकांनी स्वतःच्या साहित्याचं स्वतः 10 वेळा समीक्षा केलं पाहिजे. स्वतःच्या साहित्याची अगोदर स्वतः समीक्षा केली पाहिजे आणि नंतर ते साहित्य प्रकाशित केलं पाहिजे. मगच ते साहित्य समीक्षेच्या कसोटीवर टिकत असते. आता पहा, विश्राम बेडेकरांनी बराबर 25 कादंबऱ्या प्रकाशित केल्या नाहीत. विश्राम बेडेकरांच्या जर कादंबऱ्या जर प्रकाशित केल्या असत्या तर विश्राम बेडेकरांच्या किमान 50 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असत्या. पण विश्राम बेडेकरांनी 50 कादंबऱ्या होतील एवढं त्यांनी लेखन केलं असलं तरी त्यापैकी त्यांनी एकच कादंबरी प्रकाशित केली, ती म्हणजे रणांगण. म्हणून विश्राम बेडेकरांची कादंबरी सगळ्या साहित्य विश्वामध्ये डोक्यावर घेण्यात आली. म्हणजे 50 कादंबऱ्या प्रकाशित होतील एवढं लेखन करूनही विश्राम बेडेकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकच कादंबरी प्रकाशित केली आणि ती कादंबरी मराठी साहित्य क्षेत्रातली मानदंड ठरलेली आहे. किंवा कोलरीज नावाच्या कवीचं हेच उदाहरण आहे. कोलरीज जेव्हा कविता लिहित होते तेव्हा त्यांनी 150 कविता लिहिल्यानंतर एखादीच कविता ते प्रकाशित करत होते. म्हणजे हा आदर्श आजच्या साहित्यिकांनी आपल्यामध्ये रुजवणं आवश्यक आहे. आणि पहा, केवळ पुस्तकं वाचून, केवळ अभ्यास करून माणसाचा व्यासंग वाढतो असं नाही किंवा त्यातून कोणी फार मोठा साहित्यिक बनतो असं नाही. तर पहा, साहित्य आपण जे लिहितो त्याला अनुभूतीचं अधिष्ठान असलं पाहिजे. ज्या साहित्याला अनुभूतीचं अधिष्ठान आहे, ज्या साहित्याला अनुभवाचं अधिष्ठान आहे, ते साहित्य लोकांच्या काळजाला भिडत असते. संत तुकारामांच्या प्रत्येक अभंगाला आज महाराष्ट्रामध्ये सुभाषिताचं स्थान आहे. आज म्हणजे संत तुकारामांच्या अभंगाच्या 8-10 ओळी पाठ नाहीत असा माणूस आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, संत तुकारामांच्या प्रत्येक शब्दाला अनुभूतीचं अधिष्ठान आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, अनुभव आले अंगा तेया मी जगात देत असे. म्हणजे मी करतो काय करतो, नेमकं कविता करतो म्हणजे काय, तर माझे अनुभव मी शब्दातून मांडतो. म्हणजे कपोल कल्पित साहित्य हे लोकांच्या काळजाला भिडत नाही
किंवा कपोल कल्पित साहित्य हे काळाच्या कसोटीवर टिकत नाही. काळाच्या कसोटीवर तेच साहित्य टिकते ज्या साहित्याला प्रखर अशी जीवन अनुभूतीचं अधिष्ठान आहे. आणि संत तुकारामांच्या शब्दाला अनुभूतीचं अधिष्ठान आहे. किंवा कर्नाटकामधलं वचन साहित्य जेव्हा आपण पाहतो, वचन साहित्य आज लोकांमध्ये इतकं का रुजलं? कारण त्या प्रत्येक वचनाला कृतीचं अधिष्ठान आहे, अनुभूतीचं अधिष्ठान आहे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, अनुभव आले अंगा ते या मी जगा देत असे. आणि पुढे म्हणतात पहा, नव्हती हात तुके बोल मूळ खोल अंतरीची. केवळ हा शब्दाला शब्द जोडून काहीतरी मनाने केलेल्या गोष्टी नाहीत, ह्या केवळ हातच्या गोष्टी नाहीत, ह्याला अंतरीची ह्याला खोल अनुभूतीचा आधार आहे असं संत तुकारामाला सांगतात. आणि पहा, साहित्यिकांनी या ठिकाणी पहा, आता तुम्हाला अनुभूती मांडण्यासाठी तुम्हाला जीवन हे समरसून जगलं पाहिजे. तुम्ही तेव्हाच अनुभूती उत्तम पद्धतीने मांडता जेव्हा तुम्ही जीवनाशी समरस होऊन जगता. मित्रांनो, आज मोबाईल आपल्या हातामध्ये आल्यापासून आपण मोबाईलशी कनेक्ट आणि जीवनाशी डिस्कनेक्ट झालो आहोत. जीवनाशी समरस होऊन जगणंच आपलं संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आजच्या ह्या साहित्याला रसरशीत जीवनाची अशी अनुभूती असल्याचं पाहायला मिळत नाही. केवळ आजचं साहित्य म्हणजे काय तर शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा, हे वास्तव या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते. आता पहा, तुम्हाला तुमचं साहित्य खऱ्या अर्थानं उत्तम ठरण्यासाठी, तुमचं साहित्य अक्षर ठरण्यासाठी किंवा तुमचं साहित्य लोकहृदयामध्ये घर करण्यासाठी तुमच्या साहित्याला अनुभूतीचा आधार असला पाहिजे. ह्या संदर्भामध्ये मला पुन्हा एस.एल. भैरप्पा यांचं उदाहरण द्यावं असं वाटते. मित्रांनो, एस.एल. भैरप्पांनी आवरण नावाची कादंबरी लिहिलेली आहे. आवरण या कादंबरीमध्ये त्यांना मुस्लिम कुटुंब व्यवस्थेचं चित्रण करायचं होतं. आणि मुस्लिम कुटुंब व्यवस्था आणि मुस्लिम कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रियांची कशा पद्धतीनं कुचंबणा होते हे वास्तव त्यांना आवरण कादंबरीमध्ये म्हणायचं होतं. ह्याच्यासाठी त्यांनी कोणी एका मुसलमानाला गाठून त्यावर चर्चा केली नाही, तर एस.एल. भैरप्पांनी स्वतःची ओळख लपवून 6 महिने त्यांनी मुस्लिम कुटुंबामध्ये रूम करून राहिले किंवा मुस्लिम गल्लीमध्ये त्यांनी घर करून राहिले. आणि मुस्लिम गल्लीमध्ये 6 महिने घर करून राहून त्यांनी मुस्लिम कुटुंब व्यवस्थेचा सखोलपणे अभ्यास केला. आणि मुस्लिम कुटुंबामध्ये स्त्रियांची कुचंबना कशी होते ह्याचा अभ्यास केला. मगच त्यांनी आवरण कादंबरी लिहिली. आणि आज ही आवरण कादंबरी प्रचंड गाजलेली आहे. अनेक भाषेमध्ये ही कादंबरी अनुवादित झालेली आहे. किंवा आपले शेषराव मोरे काश्मीर एक शापित नंदनवन ही हे पुस्तक लिहिण्यासाठी ते स्वतः काश्मीरमध्ये जाऊन एक 6-7 महिने वास्तव्य केले. आणि तिथल्या लोकांच्या व्यथा वेदना त्यांनी पाहिल्या, समजून घेतल्या आणि मगच कादंबरी लिहिली. दलित साहित्य लोकांच्या हृदयाला एवढं का भिडलं किंवा दलित साहित्य समीक्षकांनी डोक्यावर का घेतलं त्याचं कारण आहे मित्रांनो, दलित कवितेला, दलित कथेला, दलित साहित्याला या ठिकाणी अनुभूतीचं अधिष्ठान आहे. धगधगत्या जीवन अनुभूतीचं अधिष्ठान दलित साहित्याला असल्यामुळं दलित साहित्य हे समीक्षकांनी, वाचकांनी, आस्वादकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. म्हणून साहित्याला अनुभूतीचं अधिष्ठान असलं पाहिजे. आणि या साहित्यिकांनी अनुभूतीशी प्रामाणिक राहून लेखन केलं पाहिजे. बरेच लोक काय करतात, स्वतःचं अतिउदात्तीकरण करण्यासाठी अनुभूती एक असते आणि मांडतात दुसरं. ते साहित्य हे साहित्य ठरत नाही किंवा ते साहित्य लोकांच्या काळजाचा ठाव घेऊ शकत नाही. साहित्य कसं असलं पाहिजे, अनुभूतीशी प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून संत तुकाराम एका अभंगामध्ये म्हणतात पहा, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. साहित्य लेखनामध्ये अनुभूतीशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि का सहज पद्धतीनं ते साहित्य लेखन असलं पाहिजे. ओढून ताणून काहीतरी केलेलं साहित्य हे साहित्य ठरत नाही, ते केवळ एक कारागिरी ठरत असते असं संत तुकारामांचंच म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर पहा, समाजाप्रती ज्याच्या मनामध्ये संवेदना असते तोच उत्तम साहित्यिक बनू शकतो. संवेदनाबधीर माणूस हा साहित्यिक बनू शकत नाही. या ठिकाणी पहा, संत तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे, मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. असला माणूस साहित्य लेखन करू शकत नाही.
तर समाजाप्रती कळवळा असला पाहिजे. बुडती हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा कळवळा साहित्यिकांच्या मनामध्ये असला पाहिजे. पण आज दुर्दैवानं माणसाची आत्ममग्नता वरच्यावर वाढत आहे. माणूस आत्ममग्न होत चाललेला आहे आणि सामाजिकदृष्ट्या बधिरता वाढत आहे. आणि अशा काळामध्ये अशी सामाजिक बधिरता वाढणं हे साहित्य क्षेत्राच्या दृष्टीनं घातक आहे आणि मानवी जीवनाच्या दृष्टीने देखील घातक आहे. आणि त्याचबरोबर पहा, आज जीवनाची गती प्रचंड वाढलेली आहे आणि जीवनाची गती प्रचंड वाढलेली आहे. सकाळची वस्तू दुपारी आउटडेटेड होते आणि अशा काळामध्ये ह्या गतिमान जीवनाशी जुळून घेऊन साहित्य लेखन करणं हे खऱ्या अर्थानं आजच्या साहित्यिकासमोरचं म्हणजे आजच्या साहित्यिकासमोरचं फार मोठं आव्हान आहे. आणि त्याचबरोबर पहा, साहित्य लेखन करत असताना साहित्यिकांनी आपलं चारित्र्यही जोपासलं पाहिजे. आपण लिहिलेलं साहित्य आणि आपलं चारित्र्य किंवा आपलं जीवन ह्याच्याशी कुठंतरी मेळ असलं पाहिजे. तुम्ही पहा, संतांचं साहित्य लोकांनी का एवढं डोक्यावर घेतलं? कारण संतांचं जीवन आणि संतांचं साहित्य वेगळं नव्हतं. कन्नड वचन साहित्यामध्ये म्हणतात पहा, नुडिवे नडी, आणि इकडं संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. संतांचं साहित्य महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर का घेतलं? त्याचं कारण आहे संतांच्या प्रत्येक शब्दाला कृतीचं अधिष्ठान होतं. म्हणून म्हणजे साहित्यिकांनी आपलं चारित्र्य देखील सांभाळलं पाहिजे. आणि त्या म्हणजे समजा तुम्ही साहित्यामध्ये मूल्यविचार जे मांडता, ते मूल्यविचार मांडण्यापूर्वी ते मूल्य साहित्यिकांनी स्वतः अगोदर जगले पाहिजेत. आणि जीवनामध्ये हे साहित्य लेखन करत असताना केवळ साहित्यामध्ये जीवनाचं सौंदर्य, जीवनातला आनंद, जीवनातली उदात्तता एवढंच मांडणं साहित्यिकांचं उत्तरदायित्व नाही. तर जीवनामध्ये जसं सौंदर्य आहे तशी कुरूपता आहे, जीवनामध्ये जसं सुख आहे तसं दुःख आहे, जीवनामध्ये जसे आदर्श आहेत तशा काही वाईट गोष्टी आहेत. ह्या सगळ्याचं दर्शन साहित्यिकांनी साहित्यातून घडवलं पाहिजे. सौंदर्याबरोबर कुरूपतेचंही दर्शन घडवलं पाहिजे. संस्कृतीबरोबर विकृतीचंही दर्शन साहित्यातून घडलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सुखाबरोबरच दुःखाचंही दर्शन ह्या साहित्यातून घडलं पाहिजे. ह्याचाही विचार साहित्यिकांनी करणं आवश्यक आहे. आपण कबीरांचं साहित्य, तुकारामांचं साहित्य किंवा नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ ह्यांचं साहित्य हे लोकांच्या हृदयात का घर केलेलं आहे? कारण या साहित्यामध्ये सौंदर्याबरोबरच कुरूपतेचं दर्शन घडते, या सुखाबरोबरच अटळ दुःखाचं दर्शन घडते. आता आपण पाहतोच पहा, नारायण सुर्वेच्या कविता, नामदेव ढसाळांच्या कविता, या कवितेतून मानवी जीवनातली आग प्रकटलेली आहे. म्हणून हे साहित्य लोकांच्या काळजाला भिडलेलं आहे. आता पहा, आजच्या साहित्य क्षेत्रासमोर वाङ्मय चौर्य हे फार मोठं आव्हान आहे. वाङ्मय चौर्य हे केवळ आत्ताच होते असंही नाही, पण आता हे वाढलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. संत तुकारामांच्याही काळात वाङ्मय चौर्य झालेलं होतं. म्हणून संत तुकाराम आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात पहा, उष्ट्या पत्रावळ्या करोनिया गोळा दाविलिया कळा कवित्वाची, असं संत तुकाराम म्हणतात. आणि ती प्रवृत्ती आजही कायम आहे. आता पहा, काही लोक म्हणजे दुसऱ्यांचं साहित्य सरळ उचलतात आणि स्वतःच्या नावावर छापतात. काही लोक त्या साहित्यामध्ये मोडतोड करून स्वतःच्या नावाने छापतात. तर काही लोक दुसऱ्यांच्या भूमिकांची चोरी करतात किंवा दुसऱ्यांच्या भूमिका चोरतात किंवा दुसऱ्यांच्या साहित्याचं अनुकरण करतात. असलं साहित्य हे साहित्य ठरत नाही. असलं साहित्य हे केवळ नंतर रद्दीच्या भावानं विकत असते. म्हणून हे म्हणजे केवळ दुसऱ्यांची उसनवारी केलेलं चोरलेलं साहित्य हे साहित्य ठरत नाही. आणि त्याचबरोबर पहा, साहित्य लेखन करत असताना कुठल्या तरी पुरस्काराचं प्रलोभन डोळ्यासमोर ठेवून साहित्य लेखन करू नये. आपल्या भारतीय संतांसमोर कोणत्याही पुरस्काराचं प्रलोभन नव्हतं किंवा अर्थप्राप्तीचं प्रलोभन नव्हतं. ह्या संदर्भात नरेंद्र पंडितांचा फार मोठा आदर्श आहे. नरेंद्र पंडितांनी जेव्हा रुक्मिणी स्वयंवर हा 1800 ओव्यांचा ग्रंथ लिहिला, ते यादवराजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये दरबारी कवी होते. त्यामुळं तो ग्रंथ यादवराजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये ते सादर करतात. तो ग्रंथ यादवराजा रामदेवरायाच्या दरबारामध्ये सादर केल्यानंतर त्या ग्रंथाचं काव्यसौंदर्य पाहिल्यानंतर यादवराजा रामदेवरायांना तो ग्रंथ प्रचंड आवडतो. तेव्हा यादवराजा रामदेवराय नरेंद्र पंडितांना म्हणतात, नरेंद्रजी, हा ग्रंथ तुम्ही माझ्या नावावर करा, तुम्हाला प्रत्येक ओवीला 1 सोनटक्का मी देईन. विचार करा मित्रांनो,
1 सोनटक्का म्हणजे किमान 1 तोळा सोन्याचा असेल. हा ग्रंथ 1800 ओव्याचा होता. या ग्रंथाच्या मोबदल्यामध्ये नरेंद्र पंडितांना 1800 तोळा सोनं मिळणार होतं. आत्ताचे जर कोणी साहित्यिक राहिले असते तर म्हणाले असते की साहेब हा ग्रंथ घेऊन टाका आणि उद्या मी दुसरा ग्रंथही लिहून आणतो. पण नरेंद्र पंडित हे स्वाभिमानी होते आणि काव्यक्षेत्राचं पावित्र्य जपणारे कवी होते. ते म्हणतात पहा, ज्या राजाच्या दरबारामध्ये ते दरबारी कवी होते त्या राजाला बोलायला हिंमत लागते. आणि नरेंद्र पंडित यादव राजा रामदेव रायांनी असं आमिष दाखवल्यानंतर नरेंद्र पंडित यादव राजा रामदेव रायांना म्हणतात, ना राजे हो, असे केल्यास आमच्या कविकुळास कलंक लागेल. विचार करा, काव्यक्षेत्राचं पावित्र्य कसं जपलं पाहिजे याचा एक उत्तुंग आदर्श नरेंद्र पंडितांनी भारतीय साहित्यामध्ये प्रस्थापित केलेला आहे. संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात पहा, नाही केली आटी मानदंभासाठी. आम्ही साहित्य लेखन जे करतो असं मान सन्मान पुरस्कार किंवा काही पैसा मिळवण्यासाठी करत नाही असं संत तुकाराम म्हणतात. म्हणून संतांचं साहित्य महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, आज साहित्य सृजनासमोर किंवा साहित्य निर्मितीच्या दृष्टीनं किंवा साहित्य क्षेत्रासमोर कंपूशाहीचा एक फार मोठं आव्हान उभं झालेलं आहे. साहित्यिकांचे अनेक गट निर्माण झालेले आहेत आणि प्रत्येक साहित्य म्हणजे आपापल्या गटातल्या सुमार साहित्याचं उदात्तीकरण करण्याच्या कामी लागलेले आहेत. आणि याच्यामुळं सुमार साहित्याचं पीक उदंड वाढत आहे. म्हणजे कुठल्याही गटातटाचा विचार न करता साहित्यिक हा कुठल्याही गटातटामध्ये मिक्स न होता तो स्वतंत्रपणे भूमिका घेऊन आपलं साहित्य लेखन केलं पाहिजे. साहित्य लेखन करणं हे एक वृत्त आहे आणि तो वृत्तस्थपणे साहित्य लेखनानं म्हणजे साहित्यिकानं ते वृत्त निभावलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पहा, साहित्य लेखन करत असताना म्हणजे समर्पित भाव असला पाहिजे. कसं असते पहा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुमच्या मनात अहंकार येतो तेव्हा तुमचं लय चालू होत असते, तुमचं अधपतन त्याच क्षणापासून चालू होत असते. म्हणून उत्तम साहित्यिक बनण्यासाठी किंवा आपल्या हातून चांगल्या पद्धतीचं साहित्य निर्माण होण्यासाठी आपल्या साहित्याचा अहंकार कधीही साहित्यिकांनी बाळगू नये. म्हणजे समर्पित भावानं साहित्य लेखन केलं पाहिजे, वृत्तस्थपणे साहित्य लेखन केलं पाहिजे. या संदर्भात या ठिकाणी पहा, संत ज्ञानेश्वरांचा एक आदर्श आपल्यासमोर पाहायला मिळतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा नितांत सुंदर ग्रंथ लिहिला ज्याला मराठी साहित्याचा मानदंड असं म्हणतात. भाष्य ग्रंथातला मानदंड म्हणून ज्या ग्रंथाकडे पाहिलं जाते ते संत ज्ञानेश्वर. ह्या ग्रंथाबद्दल त्यांची भावना काय आहे पहा, किती समर्पित भावानं ते सांगतात. ते म्हणतात की जया ते कामधेनू ऐसी माय तेयासी अप्राप्य काही आहे, मनोनीत मी प्रवर्तवला आहे ग्रंथीये. मी हा जो ग्रंथ लिहिला हा केवळ माझ्या बळावर लिहिलं नाही, माझ्या मागं गुरु निवृत्तीनाथांचा आदर्श आहे, म्हणजे निवृत्तीनाथांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर मी हे भाष्यलेखन करू शकलो. एरवी माझी कुवत नाही किंवा माझी ती ताकद नाही असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. किंवा संत तुकारामांबद्दल असं म्हणतात पहा, तुका सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. आणि किंवा तुकारामांच्या अभंगांना 5वा वेद असं म्हणतात. आणि एवढे नितांत सुंदर असे अभंग लिहिणारे संत तुकाराम आपल्या अभंगाचं श्रेय ते परमेश्वराकडे देतात. अभंग लेखनामागचं श्रेय ते परमेश्वराकडे देतात. ते म्हणतात पहा, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची, माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वांबर वदवितो. पहा किती समर्पण आहे. किंवा अहंकार साहित्यिकांना कसा मार्ग ठरतो ह्या संदर्भात संत तुकारामांचा एक अभंग आहे पहा, कोडी याचे गोरेपण तैसे अहंकारी मन. म्हणजे अहंकार साहित्य म्हणजे आपल्या साहित्याबद्दल कुठलाही अहंकार अभिमान साहित्यिकांनी बाळगू नये. किंवा जर अहंकार आला तर तो तिथंच साहित्यिक म्हणून संपत असतो. आणि त्याच्या पुढं बहिणाबाईचा एक आदर्श पहा. बहिणाबाई सारखी कवयित्री ती म्हणते, माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेख बहिणीच्या मणी किती गुपित पेरती, माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत. असं बहिणाबाई आपल्या या कवितेमध्ये सांगते. म्हणजे आपल्या कविता लेखनाचं श्रेय ती बहिणाबाई सरस्वतीला प्रदान करते. आणि या ठिकाणी पहा, आज साहित्य क्षेत्रासमोर आजचं युग हे समाज माध्यमांचं युग आहे. म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर असे वेगवेगळे जे माध्यम आहेत
या माध्यमामुळं साहित्य क्षेत्रासमोर काही साहित्य सृजनाच्या दृष्टीनं, साहित्य निर्मितीच्या दृष्टीनं काही नवीन आव्हानं तयार झालेली आहेत. मी मागं सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण या समाज माध्यमावरून व्यक्त होऊ लागलेला आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याची घाई लागलेली आहे आणि काही लिहायचं आणि लगेच ते फेसबुकवर टाकायचं, लगेच व्हॉट्सअपवर टाकायचं. आणि फेसबुकवर काही रिकामे लोक बसलेलेच असतात अंगठा दाखवण्यासाठी, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. आणि अशा प्रतिक्रिया आल्यानंतर न वाचता म्हणजे 10 वाजून 1 मिनिटाला टाकला की लगेच दुसऱ्या मिनिटामध्ये व्हेरी एक्सलंट, व्हेरी गुड म्हणून लगेच प्रतिक्रिया येते. म्हणजे न वाचता अभिप्राय देणारे लोक बसलेलेच असतात. आणि इकडे याला असं वाटतं असतं की एवढ्या लोकांची एक्सलंट, गुड वगैरे प्रतिक्रिया आल्या म्हणजे खरंच माझं कसदार आहे. आणि तो लगेच तशाच पद्धतीनं भरमसाठ लिहित सुटतो. आणि त्याच्या जे प्रतिक्रिया असतात त्याला मिळालेल्या, आणि त्या प्रतिक्रियानं नवीन एखाद्या माणूस जेव्हा त्या गोष्टी पाहतो त्याला वाटते खरंच हा फार मोठा साहित्यिक आहे का. म्हणजे हे देखील साहित्य क्षेत्रासमोरचं फार मोठं आव्हान आहे. म्हणून या समाज माध्यमांच्या या काळामध्ये थोडंसं गांभीर्यानं साहित्यिकांनी साहित्यलेखन केलं पाहिजे. व्यक्त होण्याची घाई करू नये हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता पहा, साहित्य म्हणजे काय, साहित्य लेखनाचं काम एवढ्या गांभीर्यानं का केलं पाहिजे, ह्या संदर्भामध्ये विनोबा भावेंचा एक विचार आहे. तो विचार मित्रांनो साहित्यिकांनी समजून घेणं आवश्यक आहे. विनोबा भावे असं म्हणतात, समाज घडवणाऱ्या 3 शक्ती आहेत. पहिलं आहे विज्ञान, दुसरं आहे आत्मज्ञान आणि तिसरं आहे साहित्य. म्हणून आपण साहित्य जे लिहितो त्या साहित्यातून समाजाला आकार मिळत असतो. म्हणून साहित्यिकांनी अत्यंत गांभीर्यानं साहित्यलेखन केलं पाहिजे आणि अनेक प्रकारच्या मर्यादा स्वतः घालून घेऊन त्या मर्यादांचं पालन केलं पाहिजे. आणि भारतीय साहित्यातले जे वेगवेगळे आदर्श आहेत ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेनं आपण वाटचाल केलं पाहिजे. ह्या गोष्टी या ठिकाणी गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे मित्रांनो. तर आपलं विवेचन या ठिकाणी थांबू. धन्यवाद.